लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आजचे सोन्याचे ताजे भाव जाणून घेण्याआधी आपल्याला एक विनंती आहे की 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, 1 ग्राम मोजणी, 8 ग्राम मोजणी आणि 10 ग्राम मोजणीचे शुद्ध सोन्याच्या भावामध्ये खूप मोठा बदल आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त नेमके असे काय बदल होत गेले, ज्यामुळे जे आहे सामान्य नागरिकांना कधी आनंदाचे दिवस येणार तर कधी दुःखाचे, म्हणजेच काय तर कधी रडायचे तर कधी हसायचे. मी असं का म्हणतो, कारण सराफा मार्केट उघडताच सोन्यामध्ये एवढे बदल झालेत की जे बघून मात्र तुम्हाला धक्का बसू शकतो. तो आनंदाचाही असू शकतो, दुःखाचा असू शकतो, डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. आणि यानंतर मात्र एक शेवटची छोटीशी ॲडवाईस देईल की बाबा सोनं विकत घ्यायचं का थांबायचं, येणारा काळ सोन्यासाठी कसा असू शकतो. आणि यानंतर मात्र एक शेवटची रिक्वेस्टही करेल की आपण जर नवीन असाल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोन्या चांदीच्या भावासोबतच लाडकी बहीण आणि इतरही न्यूजचे अपडेट आपण येथे देत असतो, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, दोन गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो, ते म्हणजे सोनं आणि चांदीच्या किमती. सोनं आणि चांदीच्या किमती हा एक ट्रेंड असतो, तो मार्केटसोबत चालत असतो. बघा, काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हव्या की काय मार्केट किंवा देशाची परिस्थिती काय चालू आहे. रुपया आपला महाग चालू आहे का स्वस्त चालू आहे, देशामध्ये काय बेरोजगारी आहे का चांगलेपण आहे, डॉलरची मजबूती आहे का रुपयाची मजबूती आहे. यानंतर मात्र आपल्याला सोन्याचा ट्रेंड कळायला मदत होते. मात्र याचा सगळ्यांचा परिणाम किती पडत असतो सोन्यावर, तर 2 ते 3% किंवा 5% परिणाम पडतो. बघा, सोनं हे रोज ओपन होतं सकाळी 10ला आणि क्लोज होतं संध्याकाळी 11ला. म्हणजेच काय, तर सोनं चांदी कमोडिटीचा भाग असल्यामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 11पर्यंत जे आहे चालत असतं. आणि याचाच अर्थ काय असतो, तर सोने आणि चांदीच्या किमती रोजच्या रोज फ्लक्च्युएट होत असतात. म्हणजेच काय, तर कधीही स्थिर नसतात, चंचल असतात. मग यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की संडेच्या दिवशी काय, तर संडेच्या दिवशी मार्केट बंद असल्या कारणाने सोनं आणि चांदी बंद असतं आणि शनिवारचा भाव हा सगळ्यात शेवटचा भाव असतो. यानंतर मात्र सोमवारी सकाळी जो भाव फ्लक्च्युएट होतो तो पहिला भाव पकडला जातो. बघा, आता सोने आणि चांदीच्या किमती एका दिवसात कितीने वाढतात आणि कितीने होतात, हा तुमचा दुसरा प्रश्न जर असेल, तर मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सांगेल की आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव बघायचेच आहेत. मात्र तुम्हाला एक छोटीशी टिपसुद्धा देणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत बघा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सोने आणि चांदी एका किमती 1%मध्ये, 3%मध्ये, 5%मध्ये सरासरी कमी होतात, वाढतात. पण एखाद्या वेळेस वाढीची जी प्रमाण असते ती जास्त असू शकते. कारण मी तुम्हाला एका उदाहरणामध्ये सांगतो, कोविडमध्ये सुद्धा सोनं इतकं पडलं नव्हतं जितकं जे आहे चांदी आणि सोनं एका दिवसात 10-10 हजाराने वाढलं, ते सुद्धा आजच्या कंडिशनला. आता तुम्ही म्हणाल कसं, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की चांदी जी आहे 98,000ची डायरेक्ट 1,18,000 वर दुसऱ्या दिवशी गेली, तीही ह्याच महिन्यामध्ये. यावरून तुम्हाला लक्षात आलं की चांदी एका महिन्यात 20,000ची वाढ एका दिवसात करू शकते. एका दिवसात मार्केट ओपन करून चालू झाल्यावर म्हणजे किती टक्के वाढ आहे ती. चांदीचा प्रायमरी भाव 98% होता, जर तुम्ही सरासरी पकडली तर 20%च्या जास्त एका दिवसात वाढ झाली. मात्र तुम्ही कोरोनाचा चार्ट काढून बघा, कोरोनामध्ये तुम्हाला कुठेही असं दिसत नाही की चांदीची किंवा सोन्याची किंमत एका दिवसात 20-20 हजारांनी घसरली, असं कुठंही दिसत नाही. मात्र मग हे काय होत आहे, तर हे जे आहे कन्सोलिडेट पिरियड फुटण्याचा परिणाम होत आहे. आणि सोनं आणि चांदी जे आहे शेअर मार्केटसारखंच चालतं. म्हणजे काय, तर विमान सुटलेलं आहे, कधीही वरीच जाणार, कधीच खाली परतून येणार नाही. आजपर्यंतचा इतिहास बघा, 90पासूनचा इतिहास बघा, 1800पासूनचा बघा, सोन्या चांदीच्या किमतीचा इतिहास बघा. कधीच असं झालं नाही की सोनं 50,000 वर गेलं आणि 25,000 वर वापस आलं आणि स्टेबल झालं. असं कधीच होत नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला विनंती करत असतो की सोनं आणि चांदी जी आहे विकत घ्यायला शिका, जेणेकरून तुमची फ्युचरची सेव्हिंग होऊ शकते. आता बघा, सोन्याच्या आजच्या ताज्या किमती काय आहेत मार्केटमध्ये बघा. तर मित्रांनो, आजचे ताजे सोन्याचे भाव बघूया आपण. 18 कॅरेटचा आज मार्केट उघडताच भाव किती आहे मी तुम्हाला सांगतो. वजन 1 ग्रामचा आजचा भाव आहे 8,329 रुपये. वजन 8 ग्रामचा आजचा भाव आहे 66,632 रुपये. तर 18 कॅरेट 10 ग्राम वजनाचा आजचा भाव आहे 83,290. म्हणजेच काय, तर जवळपास 10 ते 12 हजाराची वाढ जी आहे एका तोळ्यामध्ये एका महिन्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते. आता बघा, 22 कॅरेट सोन्यानेही काही कमी झेंडे नाही काढले, यापेक्षा जास्त 22 कॅरेट सोन्यामध्ये वाढ पाहायला भेटते.
वजन 1 ग्राम आज 22 कॅरेट सोनं 10,180 आहे, जे कधी 24 कॅरेट होतं. मात्र आज 22 कॅरेटच 92,000 वरून बघा कितीवर आलं ते. आजचा 1 ग्रामचा भाव 10,180, तर 8 ग्रामचा भाव 81,440, तर मात्र 10 ग्राम शुद्ध 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,01,800, म्हणजे जवळपास 1,02,000च्या घरात पोहोचल्याचं समजतं, जे की 89,000 ते 91,000च्या रेंजमध्ये चांगलंच रोज खेळत होतं. ते आता इथपर्यंत आल्याचं पाहायला भेटतं. आता मित्रांनो, 24 कॅरेट सोन्यानेही काही कमी झेंडे गाळले नाही. शुद्ध असल्या कारणाने 24 कॅरेट सोनंसुद्धा पळायला मागं पडलं नाही. बघा, वजनी 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे 11,106 रुपये. 8 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे 88,848 रुपये. तर 10 ग्राम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव आहे 1,11,060 रुपये. बघा, हा भाव 1,11,060 वर गेलेला आहे, जे की ह्याच महिन्याच्या सुरुवातीला माझे व्हिडिओ तपासून बघा, हा भाव तुम्हाला जवळपास 98,000-99,000 दिसत होता. त्याच वेळेस मी हिंट दिलेली होती की सोन्याच्या किमती आता पुढे पळणार आहेत. कारण तसं झालंच. चांदी एका दिवसात जवळपास 1,18,000 वर गेलती 98,000 आता सोनं आणि चांदी सोबतचे भाऊ बहीण आहेत, त्याच्यामुळे सोनंही जाणारच. मात्र सोन्यानं उच्चांक तोडून चकमा दिला. सोन्याचा नवीन उच्चांक जो होता तो 1,02,500 होता. तो तोडून सोन्यानं जे आहे 1,03,500 केला आणि परत सोनं जे आहे 98,000-99,000 वर आलं. त्याला म्हणतात रिटेस्ट. रिटेस्ट म्हणजे परत एकदा मंजिलवर येणं किंवा परत एकदा आपल्या जागेवर येणं आणि परत मोठी उडी मारणं. आणि यासाठी जसं आपण एक एक्झाम्पलच्या आधारे सांगतो, गुल्लेर जे आहे आपण थोडंसं मागं खिचतो आणि सोडतो तर ते किती जोरात पळतं, तसंच असतं ते. सोन्याचंही तसंच असतं. एकदा रिटेस्ट करतं, सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढतं आणि परत मग सगळं बुम पळून जातं. मग त्याच टाईमला मी तुम्हाला म्हटलं होतं की सोनं विकत घ्यायची ही सुवर्ण संधी आहे. आजचा टाईम जर बघितला तर आजचाही टाईम सोन्यासाठी सोन्याचाच दिवस आहे. कारण जर तुम्ही ह्याही किमतीत परचेस करू शकलात तरी तुम्हाला येणारा काळ सुवर्णच असणार आहे. असं गैरसमजात बिलकुल राहू नका की सोनं 1,00,000च्या खाली येईल, सोनं उतरल, सोनं 70,000 वर येईल. नक्कीच 3-4 हजारानं कमी जास्त होऊ शकतं. मात्र लाँग टर्मचा जर विचार केला तर सोनं कधीही तुम्हाला 70-80 हजार वर भेटणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. कारण सोन्याचा तुम्हाला इतिहास जर पाहायचा असेल तर तुम्हाला मी चार्ट टाकलेला आहे. तुम्ही सोन्याचा इतिहास बघा. सोनं कधीही खाली येत नसतं. सोनं फक्त 2 ते 3% खाली येतं आणि वाढताना 20-20% वाढतं. म्हणूनच तुम्हाला वाटलं की छोटी छोटी सेविंग सुरुवात करा. हीच मोठी टिप आहे की आज काही ॲप्लिकेशन डिजिटल जिथून आपण ऑनलाईन पेमेंट करतो तिथे सुद्धा 10-10 रुपयाने सोनं रोज घेता येतं. काही 1,000 रुपये, काही अर्धा ग्राम, काही ग्राम, ज्याची परिस्थिती असेल त्यानं 5 ग्राम अशी आज सेविंग करा. आणि सेविंग करताना तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की ही सेविंग पुढच्या पिढीसाठी असेल. कारण हेच 5 वर्षानंतर सोनं 1,00,000चं 3,00,000वर गेलं असेल त्यावेळेस तुम्ही घेऊ शकणार नाही. हा तुमचा पैसा तिप्पट होणार आहे 5-6 वर्षानंतर. म्हणूनच सेविंग करायची. नाही तर आज घेतलं उद्या विकलं अशातली सेविंग होत नसते. तुम्हाला सोनं जेव्हा वेळ भेटला, जसा टाईम भेटला, भावाकडे न लक्ष देता सेविंग करत राहायची. कारण तो तुमचा भाव तुम्हाला तिप्पटच होणार असतो पुढच्या 5 वर्षानंतर. मित्रांनो, सोन्या आणि चांदीचे भाव असेच बघा, चांदीचाही भाव तुम्हाला सांगतो. आज चांदीचा भाव 1,33,000 आहे. एका महिन्यामध्ये 35,000 चांदी वाढलेली आहे. बघा, 98,000 1,33,000. बघा, सोने आणि चांदीच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील भागामध्ये.